नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसे की आपण पाहतात की पीक विम्याचे पैसे नेमके कधी खात्यामध्ये जमा होणार, सरकारने घोषणा तर केली पण प्रत्यक्ष वाटप कधी होणार याची सगळ्यांनाच काळजी आहे। आता मात्र ही प्रतीक्षा संपलेली आहे, कारण सरकारकडून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून संपूर्ण पीक विमा नुकसान भरपाई थेट खात्यामध्ये देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, विमा मिळणार म्हणजे तो प्रत्यक्ष जिल्ह्यात एकाच वेळी जमा करण्यात येईल अशातला भाग नाही। तर मग नेमके कोणते जिल्हे पहिल्या क्रमांकावर आहेत, किती शेतकरी या लाभांसाठी पात्र आहेत, या संबंधाची सगळ्यात ताजी आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑनवर सेट करा। तर मित्रांनो, राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। बऱ्याच काळ पीक विम्याचे पूर्ण पैशांचा वाटप करण्याची अखेर मंजुरी देण्यात आली। याचा थेट फायदा असा होणार आहे की शेतकरी बांधवांचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मात्र हे पैसे एकाच वेळी सगळ्या ठिकाणी जमा होणार नाहीत, तर सरकारने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये पूर्ण रक्कम वाटप करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। आता जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर थेट तुमच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला दिलासा मिळेल। तर तुम्हाला आठवत असेल, याआधी 21,000 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा करण्यात आली होती। आता ती घोषणा केवळ शब्दापुरती न राहता अधिकृत मंजुरीसह प्रत्यक्ष अंमलात आणली जात आहे। म्हणजेच हे 21,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कधीही सरकू शकतात। त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची किंवा गोंधळात पडण्याची गरज नाही। तर शेतकरी बांधवांनो, 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण 21,000 रुपये विमा मिळणार असून ही बातमी अनेकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे। तर मित्रांनो, आता बघा, राज्य सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की ही माहिती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची। बराच काळ शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता, पीक विमा नेमका कधी येणार, आज येणार की उद्या, तारीख कधी जाहीर होणार। पण आता त्या सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत, कारण पीक विम्याच्या रकमेवर अखेर अधिकृत मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाही। सरकारने सांगितलेले आहे की संपूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तुमच्या लक्षात असेल, सरकारने 2 ते 3 महिन्यांपूर्वी 21,000 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। मात्र ते पैसे नेमके कधी मिळणार याबद्दल स्पष्ट सांगितलेलं नव्हतं। आता मात्र सरकारकडून वेळ सुद्धा सांगितलेली आहे, जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे आणि पैसे वाटपासाठी पूर्ण मंजुरी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। म्हणजेच आता हा विषय फक्त घोषणेचाच राहिला नाही, तर प्रत्यक्ष अंमलात येत आहे। चला तर मग आता वेळ न घालवता या 15 जिल्ह्यांमधून यादी आपण बघणार आहोत। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण पाहूया। ज्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे दिले जातील त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी उपलब्ध झालेली आहे। यादी नीट पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे एक अजून अतिशय महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हवी, पीक विमा मंजूर झाला हे खरं आहे, पण तो पैसा खात्यात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या 2 इम्पॉर्टंट आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की ही 2 कामं केली नाहीत तर तुमचे नाव यादीत असूनही पैसा जमा होणार नाहीत। यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सरकारच्या माहितीनुसार पीक विम्याचे लाभांसाठी आणि यादी नाव कायम राहण्यासाठी हे 2 कामे पुढील 5 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागतील। त्यानंतरच पीक विमा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि सरकारकडून दिलासा मिळेल। आता ही 2 कामे नेमकी कोणती आहेत, ती काय, कशी आणि कुठे करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली। सर्वात आधी ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघणार आहोत। त्यानंतर कोणती 2 कामं पूर्ण करायची आहे ती पण आपण इथं बघणार आहोत आणि 18,500 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळेल ही माहिती सुद्धा पुढे आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे उरलेल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही लक्षात घ्या, पीक विमा आणि डीबीटीच्या प्रक्रिया तर तुम्हाला माहितच आहे ती कशी असते. एकदा पैसा सरकारकडून पाठवण्यात आला की 10 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यात दिसायला लागते. त्यामुळे आता पीक विम्याच्या पैशाबद्दल शंका ठेवायला बिलकुल कोणतंच कारण राहिलेलं नाही. तर मित्रांनो, आता बघा, सरकारने सांगितलेलं की पैसा आता प्रत्यक्ष जमा होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ही माहिती खरोखरच महत्वाची आहे. तर तुम्हाला सर्वात आधी आपण बघणार आहोत की पीक विम्याचे पैसे सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये येणार आहे. या यादीमध्ये जिल्ह्याची माहिती आपण लगेचच जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की पुढच्या 5 दिवसांमध्ये आता पीक विमा मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील, ज्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये नक्की राहील आणि 18,500 रुपयांचा लाभ तुम्हाला भेटेल की नाही हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मित्रांनो, आपण पाहूया पीक विम्याच्या यादीत पुढील जिल्हे आणि तालुके अधिकृतपणे जाहीर झालेले आहेत त्या सगळ्यांच्या यादीमध्ये. आता यामध्ये पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा होता छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत 18,500 रुपयांचा पीक विमा थेट जमा होईल. ही अतिशय दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो. आणि दुसरा तालुका आहे मित्रांनो, तो आहे नाशिक. दुसरा जिल्हा जो आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यांमध्ये लवकरच पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. आता या यादीमध्ये पुढचा तालुका आहे इगतपुरी तालुका. जर तुम्ही या इगतपुरी तालुक्यात राहत असाल तर तुमच्या खात्यात प्रति हेक्टर 18,500 रुपये थेट जमा करण्यात येईल. ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण गेल्या काही काळामध्ये पीक विमा वितरणात असमानता होती. काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये मिळाले तर काहींना 10 तर काहींना 15. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 12 ते 13,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारकडून दिली जाईल, तर काहींना संपूर्ण रक्कम 18,500 रुपये मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे, जेवढी रक्कम पाठवली जाईल तितकीच थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. एकही रुपया कमी किंवा जास्त जमा होणार नाही. आता पुढील तालुका म्हणजे सिन्नर तालुका. या तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. सिन्नरमधील नुकसान भरपाईचे पैसे आधीच मिळालेले आहेत. आता पीक विमा म्हणून 18,500 रुपये प्रति हेक्टर खात्यामध्ये जमा करण्यात येईल. थोडक्यात सांगायचं तर शेतकऱ्यांना 15,000 मिळू शकतात, काहींना 17,000 तर काहींना 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे त्यांची अंमलबजावणी पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. ही कामे केली नाही तर पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही. त्यामुळे यादीमध्ये नाव नक्की राहण्यासाठी संपूर्ण रक्कम थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी ही 2 कामे अर्जंटपणे करून घ्या. चला तर मग पाहूया, सरकारने पीक विम्याचे पैशाचे वाटप अधिकृतपणे सुरू करण्याची घोषणा केली. आता या यादीमध्ये पुढचा तालुका आहे दिंडोरी तालुका. आता या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी आता पैसे थेट वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आहे सायखेडा तालुका. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून काळजी होती, पैसे आज येणार की उद्या येणार, पण आता काळजी करण्याची गरज पडलेली नाही. पैसे सरकारच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पैसे वाटपाला यादीतील पुढचा तालुका आहे पाथर्डी तालुका. आता पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण रक्कम थेट वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतरचा तालुका मालेगाव तालुका. आता या तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 18,500 रुपयांचा पीक विमा थेट त्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहे. आता उरलेले जिल्हे कोणते आणि तालुके याचा सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता त्यानंतरचा जो तालुका आहे तो पाचोरा तालुका. बघा मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आलेल्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला होता. अशातच शेतकऱ्यांसाठी दिलेले अनुदान योग्य ठिकाणी पोहोचत नसल्याचे दिसून आले. काही रक्कम दुसऱ्यांकडे गेली आणि शेतकऱ्यांमध्ये थेट पोहोचलीच नाही. यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. फक्त प्रशासकीय फाईल म्हणून न पाहता शेतकऱ्यांचा हक्काचा प्रश्न म्हणून या प्रकरणाकडे पाहण्याची मागणी होत आहे. आता प्रशासन कशी भूमिका घेईल, दोषींवर कोणती कारवाई करेल हे पण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता पाहूया मित्रांनो, कोणत्या पिकाला पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने भुईमुग, हरभरा आणि इतर पिकांच्या उत्पादन व कापणी प्रयोगाचे निष्कर्ष केंद्र सरकारकडून सादर केले. सध्या ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तर शेतकरी बांधवांनो, भुईमुग, हरभरा या पिकांसाठी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना भुईमुग, हरभरा यासाठी हेक्टरी 15,000 रुपये
मिळू शकतात. मात्र जर त्यांनी कांदा आणि सोयाबीन घेतलेला असेल तर त्यांच्या पीक विम्याची थोडासा विलंब होऊ शकतो. अंदाजे 1 महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. तरीही भरपाई निश्चितपणे मिळणार अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. फडणवीसांनी म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये पीक विमा मिळू शकतो. तर आता आपण पुढे पाहणार आहोत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी कोणती 2 कामं पूर्ण करावी लागतील, याशिवाय अजून कोणत्या जिल्ह्यांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे याची संपूर्ण यादी तर आपण बघूया. आता स्पष्टपणे सांगायचे झाले तर शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल, अपडेट केलेली नसेल तर ते त्यांनी तात्काळ करून घेणे गरजेचे आहे. KYC नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, हे झालं आपलं पहिलं आणि महत्वाचं काम. आणि दुसरं महत्वाचं इम्पॉर्टंट काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही हे सुद्धा तुम्ही तपासून बघा. कारण पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट. चला तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.